नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळमळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी बंदरीची वारी साधन निर्धारी आर नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळमळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महायोग पीठे तते भीमरक्षं परं पुंडरीकाय नाथो मुनिन्द्र समागत्य तिष्ठं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजतां
वाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयंती केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार न्याता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो करुणा करा धवयाळा तुमचा अनुग्रह लादर पवन धरो चराचरी ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि गुरुथोर मनावाकी देवथोर मनावा आधी नमस्कार कोणासे करावा आम्हा वाटते सद्गुरु थोराये दयाच्या प्रसादे रघुनाथ पावी विठ्ठल विठ्ठल आवडे देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवंत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी श्रीनाथ महाराज यांचा 4 चरणांचा पुढे सर विठ्ठल विठ्ठल पैठण निवासी नाथ महाराज यांच्या 4 चरणांचा नामाचं महत्व वर्णन करणारा वारीचं महत्व वर्णन करणारा नित्यनेम सांगणारा अभंग आजच्या प्रस्तुत सेवेकरिता निवडलाय विठ्ठल मायबाप आपण सर्व ज्ञाते मंडळी आहात प्रस्तुत अभंगामध्ये नाथ महाराज आपल्याला सांगतात आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार
मधी मधी रात्रंदिवस कधी किदड बाबा रात्रंदिवस रात्रंदिवस. मग अशा नामाचा जर आपल्याला उच्चार रात्रंदिवस करायचा असेल तर नवे नवे नाथ महाराजांनी देहावरचं प्रथम लायसन सांगावं, प्रथम खूण सांगावी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. असं हृदयात कळवळा निर्माण झाल्याच्या नंतर एक नित्यनेम नाथ महाराज वारकऱ्याला सांगतात, भक्ताला सांगतात, साधकाला सांगतात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी. याच्याशिवाय दुसरं साधन निर्धारता येणार नाही. नवीन नवीन याच्याशिवाय दुसरं साधनच नाही. कारण आषाढी आणि कार्तिकी वारी जे नामस्मरण आपल्याला साधता येतं ते इतर कोणत्या गोष्टी साधता येत नाही. म्हणून एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवाला सगळ्यात जास्त प्रिय होतो. असा अभंगाचा भावार्थ प्रस्तुत केला. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्याआधी वारकरी संप्रदायाचा नियम असते न्यायानं, मग त्याचं आद्य कर्तव्य असतं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन प्रयोजन सांगणं. आषाढी वारी निमित्त आपला आसनगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर निमित्त गाडी दिंडी सोहळा, आता पायी दिंडी सोहळा म्हणता येणार, हा गाडी दिंडी सोहळा आपला इथपर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे. व त्यातील आषाढी एकादशीच्या आदल्या दिवसाची कीर्तन नृत्य सेवा पदसारख्या पामराच्या वाट्याला समस्त आसनगावचे जे काही साधक मंडळी आहेत त्यांच्या मार्फतारी सर्व प्रथमतः त्यांचे मनापासून मी आभार मानते. आणि नवे नवीन प्रथमतः जगणरायाचे नामस्मरण करून कुठल्याही कार्याला सुरुवात केली जाते त्या गणरायाला आपण वंदन करूया. महिमा सुजाना सिया राम जय जय राम. प्रस्तुत पंढरपुरात आपला अगदी मोठ्या कार्यक्रमालाही लागवेल इतक्या छोट्या नियोजनात सुद्धा सुंदर असा गोड सोहळा चालत आहे. व सेवेकरिता अभंग निवडलाय नाथ महाराजांचा. नाथ महाराज आपल्याला सांगतात देवाला काय आवडतं. बघा चांगला विचार केला तर देवाला आपण आवडतो का? झोपले नाही, सुरुवातीला झोपल्याचं शेवट गोड होणार नाही. हा देवाला आपण आवडतो का? तर देवाला काय आवडतं यापेक्षा देवाला आपण आवडतो का हे महत्वाचं आहे. आता बघा, कारण देवाला काय आवडतं हे आपल्याला माहित असून सुद्धा आपण ते देवाला देत नाही. कुठेही दर्शनाला गेलो ना बाबा तर नवे नवे बाहेर ते 50 रुपयावाले विकणारे बसलेले असतात. फुलं, नारळ, हळदी, कुकू, अगरबत्त्या, किती रुपये किंमत? 50 रुपये. पण ते देवाला आवडतं का? मग देवाला काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि हा संपूर्ण नामाचा उच्चार या पंढरी नगरीमध्ये होत आहे. बघा साधू संत सांगतात आपल्याला काय आवडतं यापेक्षा देवाला काय आवडतं हे फार महत्वाचं आहे. आपल्याला जी गोष्ट आवडते ती देवाला आवडेलच असं नाही. नवे नवे देवाला काय आवडते यापेक्षा आपण जर देवाचे लाडके झालो, आपण जर देवाचे आवडते झालो ना तर नवे नवे बाबा आषाढी वारी जर सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. मग आषाढी वारीचं जर सार्थक करायचं असेल बघा, आता आपल्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे की जे देवाला आवडतं ते आपण केलं पाहिजे. जे देवाला आवडतं ते केलं पाहिजे. मग आपण आपल्याला आवडतं ते करतो की जे देवाला आवडतं ते करतो. आता देवाला काय आवडतो? नामाचा उच्चार. देवाला कीर्तन आवडतं का? असं कुठे लिहिलंय का? कीर्तन आवडतं पण कोणतं? नामाचं कीर्तन.
हे सांगतात हरिपाठात नामसंकीर्तन साधन पैसोते जळतील पापे जन्मांतरीची नामसंकीर्तन साधन पैसोते आणि नामरूपी संकीर्तन देवाला आवडतं नवीन नवीन हे नामसंकीर्तनच आहे चांगला विचार जर केला तर देवाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे मग बाबा देवाला आवडणारी वारी आपण सर्वजण करीत आहोत त्यामुळे प्रत्येकाच्या गावापासून निघालून पंढरपुरात येऊन पोहोचलो मला एक सांगा वारी चालू आहे का बंद आहे आता तर तिथून निघाली समजा भरापूर्वी निघाली किंवा 15 दिवसापूर्वी निघाल्याच्या नंतर इथे येऊन पोहोचली वारी चालू आता बघा वारी चालू करायची गरज आहे का ती चालूच आहे नक्की आता तुम्ही पायी वारी समजत असाल पण मी थोडा खोल विषय सांगते बघा आपण वारी पंढरीची वारी करू किंवा नाही करू पण आपली वारी चालूच आहे आता ती वारी कोणती याचं उत्तर आपण थोडंसं बोलून देणार आहोत बघा आपण वारी केल्याने आपली वारी घडत नाही नवी आपली वारी चालूच आहे पण त्या वारीकडे आपलं लक्ष नाही म्हणून बोल झालंय आता कोणती वारी ती सांगते जाता बघा गावापासून निघालो तर पंढरपर्यंत जो काही पायी प्रवास आपण करतो त्याला आपण शुद्ध आणि व्यावहारिक भाषेत वारी असं म्हणतो पण साधू संत सांगतात राजा वारी वेगळी कशी आहे वेगळी जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ती चालूच राहणार आहे तिचं नाव आहे श्वासरूपी वारी आणि आपण म्हणतो आम्ही वारीला येतो तर कुठे घेतो वारीला घेतो किती वर्ष झाले जन्माला आल्यापासून वारीतच आहे पण ज्या वारीत आपण विचार करायला पाहिजे त्या वारीचा विचार करत नाही साधू संत सांगतात वारी वेगळी आहे नवे नवे ही वारी समजून घेण्याकरिता संत महात्मे सांगतात काय अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी आज मल्हारी मल्हारीची वारी मी वारी सांगते बघा कारण ते देवाला आवडते म्हणून सांगावं लागतं बघा अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी अहम वाग्या जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत अहम नावाची वारी चालू आहे अहम म्हणजे मी पण अहंकारपणा ही वारी चालू आहे पण पुढचं विचार वाक्यात घेतला सोहम वाग्या सोहम शब्दाचा विचार केला नाही साधू संत सांगतात ती खरी वारी आहे आणि त्या वारीकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे तिथं ते सांगतात सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी तेव्हा खरी घडेल पंढरीची वारी बघ आपण चांगला विचार केला तर आपण गाडीमध्ये बसून या ठिकाणी आलेलो आहोत बघा वारी आपली चालूच आहे आपण चालू करणारे नाही ती चालूच आहे पण या वारीकडे आपलं लक्ष नाही साधू संत सांगतात लक्ष द्यावं लागेल तेव्हाच मोक्ष मिळेल अन्यथा मिळू शकत नाही प्रत्येकाला असं वाटतं बाबा बघा पंढरीत आल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटतं माझं देवाचं दर्शन प्रत्येकाला माझ्या प्रत्येकाला वाटतं आता ज्यांना तिथपर्यंत जाण्याची जी म्हातारी झाली ते चरणाचं दर्शन घेऊ शकत म्हणजे आम्हालाही कंटाळा येतो म्हणजे आम्ही सुद्धा म्हातारी झालोय असं म्हणायला काय हरकत आपण काय विचार करतो की आज गेलो तर 2-3 दिवसांनी दर्शन होईल पुन्हा घरी जायला उशीर होईल नवे प्रत्येकाला चरणाचं दर्शन घेण्याची अपेक्षा आहे इच्छा असते नवे ज्यांना ते जमत नाही ते कोणतं दर्शन घेतात बोला ना मुख दर्शन घेतात दिसला का मुख दर्शन घेऊन नाही तुम्ही पाच काय होते पायीला गेलो इथं आतमध्ये झटकन बाजूला गेलं पायीचा टाइम आणि बाजूला करायचा टाइम एकच झाला तसंच आहे
माझे तसंच झालं. मी माझा अनुभव सांगते. आता आपली हाईट बारीक आहे बघा. पांडुरंगाचं मुख दर्शन आपलं झालं, पण रुक्मिणीचं दुखत उंच होतं. रुक्मिणी माता दिसल्या. आषाढी वारीचं सार्थक होईल का? होऊ शकत नाही. पिता दिसले पण माता दिसल्या नाही. एक सांगू का, हे माझं झालं, पण येता येता आमचे मोठे बाबा, मी त्यांना म्हणते, ते मला म्हणते रुक्मिणी माता मला दिसल्या पण पांडुरंगच दिसला नाही. म्हणले का? तर म्हणे माझी हाईट लई जास्त आहे म्हणून दिसले नाही. हे बघा, संत सांगतात मुखदर्शन नाही घेतलं तरी चालेल, पण आत्मदर्शन त्या पांडुरंगाचं झालं पाहिजे. कारण आपण पंढरीची वारी करतो. कोणती? पंढरीची. आता सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर गाव. ऐ वारकरी, सोलापूर जिल्ह्यातली पंढरी का बाबा? सोलापुरातली नाही हो. काय आहे पंढरी? प्रमाण माझं मी काही माही माथ्यातलं सांगत ते गात्यातले. काय आहे पंढरी? मी मुद्दामादी बोलली. सोलापूर जिल्ह्यातली पंढरपूर आपण समजतो. आता इथं जेवढी ताकद आहे ना, तेवढीच ताकद कायारूपी पंढरी माहिती आहे, पण तिथं गेलं पाहिजे. कुठं? सोलापुरातल्या का कायारूपी पंढरीत गेलं पाहिजे. आता इकडं नाही दर्शन झालं तरी चालेल, पण इकडं झालं पाहिजे. मग इकडे यायचंच नाही का? सोलापुरात यायचं. काय यायचं? कारण इकडचं दर्शन करायचं असेल तर नवे नवे हे एक साधन आहे, यातून नामस्मरण घडतं. म्हणून संत सांगतात की नवे नवे काय आहे पंढरी, आत्मा विठ्ठल नाथ तू केवळ पांडुरंग. मग आता बघा, मी तुम्हाला प्रश्न विचारते, म्हणजे तेवढा माझा अधिकार नाहीये, पण आली देवाच्या मना तेथे कुणाचे चालेना. तुम्ही सर्व सुज्ञान माणसं आहात. बघा, सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरीत जायचं का कायापूर नगरातल्या पंढरीत जायचं? तुम्ही म्हणाल आम्हाला इथंच कटाळा आलाय स्वतः कायापुरात जायची इच्छा नाही. कारण एक वेळेस इकडे येणं सोपं आहे, पण इकडे जाणं अवघड आहे. संत सांगतात तेच कळलं पाहिजे. आणि उलटच आहे, नाथांच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली तहान. आज बाई म्या नबल देखिले वचनीचे पाणी आड्याला गेल. कुठं? ते पादरीत पडायच्या ऐवजी वर गेलं. संत सांगतात असं पाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. संत मानले सांगतात अशा किती वाऱ्या करा, परंतु जब त्या परमानंदी मला नाही. जब त्या परमानंदी मन नाही, त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नवी. याच्या आधीच सांगता येईल का? जब त्या परमानंदी मन नाही. असं जाऊ द्या, मोर द्या. झाकली मुठ तुमचंही नाही माझंही नाही विठ्ठल. जब त्या परमानंदी मन नाही. संत महात्मे सांगतात
जर आपलं त्या देवाच्या चरणी मन नसेल तर सोलापुरात येऊन उपयोग होणार नाही. मग तुम्ही बाकीचे गावं फिरले तरी तरी काही हरकत. इकडं गाणगापूर इकडे यायचं, अक्कलकोट अजून भरपूर. म्हणजे आपण रुटीनला असलं तर प्रत्येक ठिकाणी घेतल्याशिवाय राहत नाही. जसं काया हे रुटीनचं ठिकाण आहे, कारण नवीन नवीन या गावात आपण पुन्हा येऊ शकत. जर खाली पाहिलं तर कीर्तन कळू शकत, कारण विषय चाललाय वारीचा. नवे नवे वारी ही अंतर्मनाची वारी असते, श्वासरूपी वारी असते. बघा, सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरीत आपण आहोत, पण इथे येऊन आत्मरूपी पांडुरंगाचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. ते जर घ्यायचं असेल, आता बघा बाबा, जसं या पंढरपुरात आल्याच्या नंतर नवे नवे इतका वेळ लागतं त्या पांडुरंगाचं की येडेवारी माणूस वागायला. म्हणजे घरचं ध्यान सुद्धा येत, आला तर फोन केल्याशिवाय राहत, तिकडून नाही आला तर इकडून केल्याशिवाय राहत. ध्यान येतं आपल्याला, पिंटी शाळेत गेली का चिंटी शाळेत गेली का. ते म्हणतात हा कुठं गेला, वारीला गेला. मरीला जाशील, मरीला कुठं. जर इकडे येऊन घरच्यांची आठवण येत असेल तर जमणार नाही, कारण इकडे कसा करता येतो, कुणाची आठवण व्हावी, देवाची. इकडे येऊन जर घरच्यांची आठवण येत असेल तर जमल का. इकडे येऊन मोटर चालू बंद करत असती का. कुठं जावं लागतं, कायमची पंढरीत. जेव्हा या पंढरीत माणूस जातो ना बघा, आता तुम्ही म्हणाली तर कायापूर पंढरी चालली आहे म्हणजे सोलापुरातल्या पंढरीला काहीच महत्व नाही असं नाही. नवीन नवीन संत सांगतातच काय, पंढरी शेजारी आल्या नो संसार. पंढरपुरात म्हणून ते सांगतात, पंढरी शेजारे आल्या नो संसारा. असं म्हटले का, आल्या नो पंढरपुरा. काय म्हटले, संसार हा चालू आहे आणि या संसारात आलेलं असताना पंढरीच जायचं आहे. परिणाम फार गोड आहे बाबा. मी मग अशी बोलले, इकडं आल्याच्या नंतर त्याचं वेळ माणसाला एवढं लावतं की आपण कोणाचंच ऐकत नाही. इकडं जाय तिकडं जाय, सारे दिवस नरात हिंडतो. कुठं, पंढरपुरात. बघा, एवढं आपण चक्र मारतो, तेवढंच बारीला उभं राहिलं तर जमणार नाही का, जमल ना. पण संत महात्मे सांगतात भाग्य असावं लागतं. काय असावं लागतं, भाग्य. काल तर आम्ही मुखदर्शनाची रांग पाहून पळून आलो होतो. मुखदर्शनाची रांग पाहिली ना, रे म्हणजे उद्याचे 12 वाजतील. पण त्याची कृपा असेल तर तो पळवून का होईना दर्शन घेऊ शकतो. काय झालं, काही कृपा झाली माहित नाही, काही चमत्कार झाला माहित नाही बाबा, पण तिथून एक दीड तासातच जवळजवळ मुखदर्शन झालं. संत महात्मे सांगतात या पंढरीत या परिणाम फार गोड आहे. ते सांगतात बघा, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या तेथे जाऊ नका, गेले नाही आले वलतुनी. बहुकेसरीचे रान जाता वेळे होय मला तुका, पंढरीची गेला पुन्हा जन्मच नाही आला. आता ज्याला पंढरपुरात येऊन पुन्हा घरी जायचं असेल त्याने इकडे यायचं.
थोडस जागे राहा डोकं चालवा. समजा आपल्याला पंढरपूरला जायचे पण ते सांगतात तिथं जाऊ नका कारण जे गेले ते नाही आले परत. मग ज्याला परत यायचं असेल त्याने जायचं. कळते ना? याच्यापेक्षा सोपं भाषात नाही सांगू शकते बघा. ज्याला परत यायचं असेल जाऊन त्याने जायचं नाही म्हणा ना. आणि ज्याला यायचं नसेल त्याने गेल्याशिवाय राहायचं. ज्याला परत यायचे त्याने जायचंच नाही. ज्याला यायचं नाही त्यांनी गेल्याशिवाय राहायचं. मग जायचं का नाही जायचं? आता ते सांगतात तिथं गेल्यावर पुन्हा माणूस माघारी येत नाही. मग जायचं का नाही जायचं? जायचं. जायचं जर असेल तर ते सांगतात तू का पंढरीत गेला. मग कोणत्या पंढरीत गेला असेल याचा काही विचार याचाच विचार करण्याकरिता कीर्तन आपण प्रवचन करीत असतो ऐकत असतो. ते नियोजनच त्याकरिता असतं बघा. जर जगद्गुरु तुकोबाराय पंढरीत येऊन पुन्हा माघारी जातच नाही आपण 17 टाइम येतो 17 टाइम घरी घेऊन रिकामे जात नाही ना. ते सांगतात देव पाहावयासी गेलो नाही आलो. देव पाहावयासी आलो आणि येथे देव चोर गेलो. याचा गेलो नाही म्हणजे तुम्ही परत येणार. गेलो म्हणायचं नाही. देव पाहावयासी आलो येथे देव चोर गेलो. मग देव व्हायचं असेल तर काय करावं लागेल? जे देवाला आवडतं ते आपण केलं पाहिजे. अभंगाचं प्रथम विचार आवड देवा आवडी देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस आत्मरूपी पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. नामाशिवाय पर्याय नाही. नाव आता श्री विठ्ठल हे भगवंताचं नाव आहे. पांडुरंग हे भगवंताचं नाव आहे. खंडोबा हे भगवंताचं नाव आहे. देवाला अनेक नाव आहे पण देव मात्र एकच आहे. तो देव ओळखीचा करायचा असेल तर आवडे देवासी तो आहे का प्रकार नामाचा उच्चार. कधी? रात्र आणि दिवस. बघा आपलं रात्री नामाचा उच्चार नाही दिवस नाही. रात्री केला तर गेला 2 तास करतो. सकाळी जर देवाचे अभंग गाणी ऐकू आली तर आपण देवाच्या गप्पा मारतो. पंढरपुरात येऊन सुद्धा म्हणजे इथं आल्याच्या नंतर साधू संत सांगतात त्याच्यासारखं व्हायचे कारण आपण आज तारीखे नाही नाही. सोलापूर जिल्ह्यात आपण आहोत. कायारूपी पंढरीमध्ये आपल्याला जायचं आहे आणि या पंढरीत जर आपल्याला जायचं असेल तर ते सांगतात नामाचा उच्चार रात्र आणि दिवस करावा लागेल. रात्र दिवस जर देवाच्या नामाचा उच्चार आपल्याला करायचा असेल तर नव्हे संत महात्मे सांगतात ज्ञानदेव
ज्ञानदेव घने भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. अखंडित आत्मदेवाची सेवा घडली पाहिजे, ती नावानेच होऊ शकते. फार मोठा परिणाम असतो नामाचा. नवे नवे या नगरीत आल्याच्या नंतर इथं तेवढा मोठा परिणाम आहे. पंढरीचं भूत झडपल्याशिवाय राहत नाही. आता जे घरी आहेत ते आपल्याला म्हणतात की नवे नवे याला पंढरपूरचं भूत लागलेलं. तर आपण इकडे आल्याच्या नंतर घरच्यांना नाव ठेवतो, आपण म्हणतो त्यांना भूत लागले, ते पंढरीत येत कस काय बघा. इकडे येऊन निंदा स्तुती होत असेल तर जमू शकत नाही. पंढरीचं भूत मोठं आहे, ते फक्त काया नगरीमध्ये आहे असं नाही, तर ते बाहेर सुद्धा आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोटीले. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोटीले. आतही आहे तो आणि बाहेर देखील आहे. नवे नवे आल्या गेल्या तो झडपतो आणि आपल्याला सुद्धा त्या भूताची लागण झाली. झोपल्या काय किचन रूम मध्ये बसल्या, झोपल्या नाही ना. पण हा आपल्याला सुद्धा पंढरीच्या भूताची लागण झाली. तुम्ही माना नाही तर नका मारू, पंढरीचं भूत कसं आहे मोठे. मग ते पाहिलं का? नाही पाहिलं. मुळातच भूताची गोष्ट अशी आहे, आपल्या गावात जरी एखादं मेलं त्याला नेऊन पेटवलं, 10 दिवसांनी विचित्र आवाज यायला लागले तर आपण काय म्हणतो, त्याचं भूत उठलं. तिकडं नका जाऊ, कारण ते काय करतं, जडत घालतं. तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या नगरीमध्ये आल्याच्या नंतर त्या भूताची लागण आपल्याला झाली पाहिजे. आणि नवे नवे त्या भूताचा विचार जर करून गेला ना बाबा, इतकं मोठे संत महात्मे सांगतात, इतकं मोठं भूत आहे, इतकं मोठं भूत आहे, पण त्याला पाहिजे असेल तर एक अट आहे. कोणती अट आहे ते नाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात शिमाळगळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, त्या भूताला पाहिजे असेल तर नवे नवे तुळशी माळा गळा आहे का? आता बघा, जे पंढरपुराचे प्रत्येकाच्याच गळ्यात असेलच असं नाही. आपापले गळे चेक करायचे प्रत्येकाने. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं करू नका, कारण हा एरिया कुठला कोणाचा आहे? पांडुरंगाचा नाही, भूताचा एरिया आहे. कोणता? भूताचा एरिया. पंढरीचं हे काय आहे? भूत आहे. हा बघा, तुळशी माळगळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. त्या भूताला पाहायचं असेल तर नवे नवे पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये असायला हवी. नवे नवे पाहणं एवढं सोपं नाही, कारण पाहता पाहता मना नपुरे धनी. पाहता पाहता मनाची पूर्णता होत नाही.
संत महात्मे सांगतात पाहण्याकरता आलोय. पाहण्यापेक्षा देव होऊन जे घरी गेलेलं चांगलं असतं. आणि नवे नवे देव होऊन जर घरी जायचं असेल, आता काही पांडुरंगाची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणलेली असेल, ती घेऊन घरी गेला तरी काही हरकत, पण पांडुरंग नाही होता आलं तरी चालेल, पण रुक्मिणी मात्र झाल्याशिवाय राहायचं नाही. नाही तर सपुती सपून गंगुती लोक म्हणतात तिकडे जाऊन आली तरी इकडे शिवाय देती. बदल झाला. बदल महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? बदल महत्वाचा आहे. जन्माला आल्यापासून माणूस बदलत चालतो, पण जे बदलायला पाहिजे ते बदलीत. घागरा घाल, साडी घाल, ड्रेस घाल, जीन्स घाल, धोतर घाल, पॅन्ट घाल, टी शर्ट घाल, अनेक सगळे काही बदलतो. पण संत महात्मे सांगतात आपलं अंतःकरण बदललं पाहिजे. देव होऊन घरी जायचंय, आणि देव होऊन घरी जायचं असेल तर देव आधी पाहावा लागेल. मग काय करावं लागेल? अहो, देव पाहायचा म्हटल्याच्या नंतर एवढी सोपी गोष्ट आहे का? तुम्ही किती बारीला लागून दर्शन घेतलं ना तरी जमू शकत नाही. तो देव, तो वेदांना सुद्धा कळलेला. वेद वेडावले मुखेपणे ज्ञानोबाने सांगतात तेथे माझे बोलणे सरी केवी. मी कितीही वर्णन केलं तरी त्या देवाचं वर्णन होऊ शकत नाही. नवे नवे त्याला कितीही पाहण्याचा, कारण देव पाहण्याची गोष्ट नाही तर देव अनुभवण्याची गोष्ट आहे. मग का तिकडं जातो? वारीला का जातो? कारण वारीला आलोय म्हणून वारीला जातो. देव अनुभवण्याची गोष्ट आहे, आणि त्या देवाचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल, नवे नवे पंढरीचे हे भूत आहे, प्रत्येकाला त्याची लागण झाल्याशिवाय राहत नाही. आणि नवे नवे हे भूत पाहिल्याच्या नंतर इतकं मोठं एवढं मोठं भूत आहे. किती मोठं? अनंत अनंत ब्रह्मांडी जयाचे उतरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका रोमात आहे, एवढं मोठं पंढरीचं काय आहे? भूत आहे. एवढा मोठा पांडुरंग परमात्मा आहे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका रोमात आहे, रोमात नवे नवे त्याच्या ब्रह्मांड भरलेला आहे, अनंत ब्रह्मांड भरलेला आहे. आणि अशा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करण्याकरिता संपूर्ण मथुरेमधून त्या ठिकाणी गवळणी वृंदावनात येण्याकरिता निघालेल्या होत्या. निघालेले असताना आता बघा, देवाकडे येण्याची आवड असावी लागते. देवाकडे येण्याची आवड असावी लागते. नवे नवे काही गवळणींचं लग्न झालेलं होतं, काहींचं झालेलं नव्हतं. काही 50 वर्षाच्या होत्या, काही 80 वर्षाच्या होत्या. काही टोपी घालायच्या, काही लुगडं घालायच्या, काही धोतर घालायचं. कोण? गवळण. गवळणींना वेळ लागलेलं होतं भगवंताचं, भगवान श्रीकृष्णाचं वेळ लागलेलं होतं. आणि देवाचं इतकं वेळ लग्न झालेलं होतं. आता सासर पंढरपूर आणि माहेर आसनगाव. कुठं? आसनगाव. आणि इकडं श्रीकृष्णाने बासरी वाजवल्याच्या नंतर त्या बासरीचा आवाज आसनगावच्या गवळणीपर्यंत निघाली का? बाया लगेच बसणार तिकीट महिनाभर आधीच माय नंबर लावा.
हा गवळण रेडी. इकडून श्रीकृष्णाची बासरी वाजायचा टाइम आणि गवळणीचा ऐकायचा टाइम एक झाला. संपूर्ण गवळणी त्या ठिकाणी आसनगाव सोडून वृंदावनात आल्या. कुठं? हा, पंढरपुरात आल्या. पण असं म्हणणार वृंदावन आहे, मला माहिती आहे वृंदावन नाहीये, पण म्हणायला काय हरकत. हा, वृंदावनात गवळणी त्या ठिकाणी आल्या. आणि आल्याच्या नंतर मी बोलले, काहींचं लग्न झालेलं होतं, काही नसून बाई आलेली होती, काहींचं राहिलं होतं, गवळणींचं लग्न राहिलेलं होतं. बघा, आता ज्यांचं झालं नव्हतं त्यांना काही टेन्शन नव्हतं, ज्यांना सून आली होती त्यांचं काही टेन्शन, ज्यांना येणार आहे त्यांचं काही टेन्शन नव्हतं. पण जी गवळण दुसऱ्याची सून आहे ना, तिला मात्र टेन्शन आलं. ती वृंदावनात आली. आल्याच्या नंतर नवे नवे इतकं त्या बासरीने वेड केलं, इतकं त्या देवाच्या भजनाने वेड केलं गवळणीला, हा गवळण घरी जायची विसरली. आता बघा, विसरल्याच्या नंतर परिणाम असा झालाय बाबा की जिचं लग्न झालंय तिला मात्र टेन्शन आहे. कशाचं? पतीची सेवा करण्याचा. नवे नवे एक एक दिवस पतीची सेवा टळत चालली आहे. पतीची सेवा मात्र घडत. हे गवळण रडायला लागली. आसनगाववरतून इकडं आली. अरे देवा, पतीचं ध्यान आलं. काय आलं? आठवण म्हणतो आपण त्याला. नवऱ्याची आठवण आली गवळणीला. कुणाची? नवऱ्याची आठवण आली. आणि देवाला सांगितलं, देवा माझं आताच लग्न झालंय, त्याच्यात मी जर इकडं आजच्यांना सोडून ते घरीच आणि नवे नवे मी तुझ्या बासरीचा आवाज ऐकून इथपर्यंत आले. देवा, मला घरी गेल्याच्या नंतर बोलणे बसतील. पतीची सेवा एक एक दिवस टळत चालली आहे. चांगला विचार केला तर पती हा परमेश्वर असतो आणि नवे नवे त्या परमेश्वराची सेवा करण्याचा योग मला तुझ्या बासरीमुळे होत नाही. तेव्हा असं काहीतरी कर की नवे नवे तू ती गोष्ट केल्याच्या नंतर मला पतीचं ध्यान येणार नाही. नवे नवे साक्षात भगवंत त्या ठिकाणी, पती तिकडे आणि पतीची नवरी गवळण वृंदावनामध्ये. आणि नवे नवे वृंदावनातली गवळण त्या भगवंताला सांगते, देवा काहीतरी कर रे. तेव्हा भगवंत स्वतः नवरी होऊन त्या ठिकाणी तिकडे जातो. आणि नवे नवे नवरी होऊन तिकडे गेल्याच्या नंतर आता बघा, त्यांना ओढ लागलेली होती. कशाची? बासरी आवडायची आणि पतीला भेटावा असं सुद्धा वाटायचं. आता बघा, एखादी पत्नी जर माहेरी गेली तर नवे नवे तेव्हा सुद्धा परमेश्वराची पतीची सेवा त्या ठिकाणी होत नाही. आणि नवे नवे महिना झाला पत्नी माहेरीच आहे, 2 महिने झाले पत्नी माहेरीच आहे, आणि 3ऱ्या महिन्यात पती येणार. आता 2 महिने सेवा टळू नये म्हणून या गवळणीने काय केलं तर नवे नवे आपल्या पतीची एक मूर्ती बनवली. रोज त्या पतीची सेवा करू लागली. कोण? गवळण. पतीची सेवा टळू नये म्हणून पत्नीने सुंदर अशी पतीची मूर्ती केली आणि तिची रोज सेवा करू. तर 2 महिने सेवा केली, 3 महिने सेवा केली, पण 4थ्या महिन्यात पतिदेव. मग आता मूर्तीची सेवा केली पाहिजे का पतीची केली पाहिजे? तुमचं नाही म्हणणं आहे? दृष्टांत कळला ना? हा, नाही परत सांगू तर नाही. अहो, एखादी गवळण माहेरी गेले, पतीची सेवा टळली, त्यामुळे नवे नवे सेवेत खंडन होऊ नये म्हणून तिने पतीची मूर्ती बनवली. रोज पतीची त्या मूर्तीची सेवा करू लागली. 2 महिन्यांनी पती आला. आता मूर्तीची पूजा करावी की पतीची पूजा करावी? पतीची. कोणाची? हा, मग बघा, हा दृष्टांत झाला. आता सिद्धांत बघा, जोपर्यंत पांडुरंग परमात्मा आपल्याला सगुण रूपामध्ये दर्शन देत नाही तोपर्यंत मूर्तीची पूजा. कळलं? आणि ज्या दिवशी देईल त्या दिवशी मूर्ती टाकून द्यायची, त्याच्या सगुण रूपाचं पूजन केल्याशिवाय राहायचं. कळलं तर बरं होईल, नाही तर मग माझं काही जाईल ते तुमचंच जाईल. विठ्ठल. कारण पती जर साक्षात समोर असेल तर मूर्तीची पूजा करायची गरज नाही. आपण पांडुरंगाच्या मूर्त्या घेऊन जातोय म्हणजे अजूनही देव कळालेला नाही. मी नेहमी सांगत असते, बाबा चांगदेव राहील ना, देव कधी कळाला हो? 1400 वर्ष होऊन गेले, त्याच्यानंतर भगवंताचा अनुभव येऊ लागला मुक्ताईच्या मार्फत.
नवे नवे इतका गोड अनुभव आला, इतका गोड अनुभव आला. 1400 वर्षे झाले रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी. म्हणे नाही. पण डोकं कसं चालतात. मग अशी बोलले तर मग अशी आठवलं रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी. मन नाही सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठी आले प्रपंची निवाले. साधू संगे संत महात्मे सांगतात की नवे नवे त्याचं आपल्याला व्हायचं आहे चांगदेव राही. 1400 वर्ष झाले, झाल्यानंतर देव कळाला. आपल्याला किती वर्ष झाले गवळणींना? किती वर्ष झाली तुम्हाला? 70, 75, 50, 15, 20, 60 अनेक वर्ष झाले, पण देव कळाला नाही. बघा अजून थोडस पुढचं बोलते. माऊली ज्ञानोबा यांना देव कळाला होता का भेटला होता? कळालाही होता आणि भेटलाही होता. नामदेवरायांना भेटला होता का कळाला होता? आधी भेटला होता पण कळाला होता. आपल्याला नामदेवाचं जाऊ दे मरू दे, आपल्याला कळालाही नाही आणि भेटलाही नाही. खुशाल नाही म्हणते. असं करू नका. देवाशाला भेटायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. देवाशाला भेटायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. देवाशाने भेटायचं नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव आशाने भेटायचा नाही ना, तो काही बाजारचा भाजीपाला नाही. एक जण वांग घ्यायला गेलं. काय ज्याला कळ लागली असेल ना त्याने उठून उड्या मारल्या तरी चालेल. एक जण वांग खरेदी करण्याकरिता गेलं. काय आता बाजारात गेल्याच्या नंतर फक्त वांगच असतं का? वांगच असतं का? सगळे प्रकार असतं तिथं. पण आपल्याला काय घ्यायचं हे आपलं डोकं नीट चाललं. आता नुसतं भाजीपाल्याचं जरी दुकानात गेलं ना बाबा फक्त वांगच ठेवी, तिथं टमाटा बटाटा गाजर अनेक प्रकारचे मिरच्या वगैरे सगळं त्या ठिकाणी भाजीपाला असतो. एक जणांना वांग घ्यायचं होतं. नवीन तिथं गेल्याच्या नंतर वांग बाजूलाच राहिलं. टमाट्याकडे पाहायचा, बटाट्याकडे पाहायचा, मिरचीकडे पाहायचं, पण वांग्याकडे पाहत कधी वांग पिशवीत येईल? कधीच येणार? बायकोनी काय सांगितलं? काय आणा मालक? वांग. मालक वांग पाहायला गेला. तिकडच टमाट्याकडे पाय, बटाट्याकडे पाय, वांग दिसलंच नाही. कारण ते त्याचं नाव काय आहे? दुसऱ्या मालकाला एका पत्नीने पाठवलं, जा बाजारात जा आणि आंबा घेऊन या. काय घेऊन या? आता त्याच्यात पीठ नाव डोक्यात बसलं का आपल्याला काय आणायचंय? आंबा आणायचंय. पण नाव पीठ बसलं. गेल्याच्या नंतर नवे नवे दुकानाचा मार्ग चुकीचा झाला. बघा आता आंब्याचा कलर कसा असतो? पिवळा. लाल कलरचे काही हिरवे पण असतात. एक सांगू का? ज्याला असं वाटतं ना आपली बाहेरून किंमत वाढावी त्याने आतून पिकलं पाहिजे. कुठून? कारण आंबा हा आतून पिकल्याशिवाय त्याला बाहेरून व्हॅल्यू येत नाही. त्यासाठी आतून पिकलं पाहिजे. आंबा आणायला गेला नाही डोक्यात आंब्यापर्यंत जाईपर्यंत, आंब्याच्या स्टॉल पर्यंत, क्षमा करा स्टॉल असतं का आंब्याचं? दुकान घेतलीत का आंबे कधी? गाड्यापर्यंत, आंब्याच्या गाड्यापर्यंत जाईपर्यंत याच्यावर डोक्यात होतं की आपल्याला काय घ्यायचंय? आंबा घ्यायचंय. तिथपर्यंत जाईपर्यंत नाव देणार होतं. पण नेमकं त्या समोरच्या मालकाला सांगायचा टाइम मला आंबा द्या तेवढ्यात याचं आंब्याचं ध्यान गेलं. याला काय आठवलं असेल? मग अशी काय बोलले मी? आंब्याच्या दुकानात गेलं, मला 1 किलो वांग द्या. काय द्या? देईल का? अहो संत महात्मे सांगतात काय? चुकलियावर मोठे
चुकल्यावर फेरा पडे. दरवेळेस पंढरपुरात येतो वर्मचुत्त म्हणून चुकल्यावर फेरा पाडे. तो भेटला ना तर पुन्हा इथे येण्याची गरज नाही, पण भेटत नाही तोपर्यंत यावंच लागल. संत महात्मे सांगतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, कारण इथं जो आनंद आहे तो कुठंच नाही. नवीन मी सांगत होते आंब्याच्या दुकानात गेल्यानं वांग मागत असेल तर उपयोग होणार नाही, कारण विकणारा साक्षीच असतो, त्याला माहिती आहे आपली वस्तू म्हणजे वस्तू आहे, पण घेणाऱ्याच्या डोक्यात जरासा परिणाम झालेला असतो. अनेक पदार्थ पाहून डोकं चालत नाही. संत सांगतात एका ठिकाणी आपल्याला आपलं मन स्थिर करायचं आहे. हे मन जर स्थिर करायचं असेल तर नवे तर महिन्याला नाही वारी केली तरी चालेल, परंतु आषाढी कार्तिकी पंढरीची वारी झाली. आषाढी कार्तिकी जेवले तुम्ही? खाल्यासारखी टाळी वाजली, परत एकदा वाजव. हा दुसरा राग म्हटली पाहिजे, एवढ्या जोरात टाळी वाजवायची असं दिली परत असंच सांग द्या आपण विठ्ठल. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी याच्याशिवाय दुसरं साधन नाही. आणि या साधनाच्या पाठीमागे जर आपण लागलो तर नवे आपण देवाची आवडते झाल्याशिवाय राहणार. आपले मुलं शाळेत टाकल्याच्या नंतर बघा आता इथं मुलं नाही, पण मी सांगते मुलाला बघा आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपल्याला शिक्षक आवडायचे की आपण शिक्षकाला आवडायचो? जरा ते दिवस आठवा. आपण शिक्षकाला आवडलं पाहिजे की नवे शिक्षक आपल्याला आवडला पाहिजे? काही म्हणतात शिक्षक आपल्याला आवडला पाहिजे, काही म्हणतात आपण शिक्षकाला आवडलं पाहिजे. तुम्ही कोणतं तरी एकच सांगा. आपण आवडलं पाहिजे, कारण शिक्षक आपल्याला आवडून उपयोग, आपण जर त्याला आवडत नसेल तर उपयोग होऊ शकत. अगदी त्याप्रमाणे देव आपल्याला आवडून उपयोग नाही, अजिबात नाही. आपण देवाला आवडलो पाहिजे. मग आपण देवाला आवडावं असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? सगळ्यांनी हात वरती करा. आसनावर आणली असतील तर करा हात वरती, तर मग राहू द्या.
पाहू चला पंढरीला पंढरीला जायाचं पंढरीला आषाढी गर्दीची एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनाला कुठं विठ्ठलाच्या दर्शनाला कुठं पंढरीला. आणि या पंढरीत आल्याच्या नंतर त्याचं नामस्मरण गोड पद्धतीत जर करायचं असेल तर मला वाटतंय परत एकदा माझ्यावरती तुमची कृपा करा आणि परत एकदा हात वरती करा. भजन माझं नाही. हरी जय जय हरी जय इथपर्यंत येण्याचा प्रयत्न केला. अजून काय आपले कीर्तन संपणार पण ते सुरू लेट झाले त्याच्यामुळे जिथून सुरू झालं तिथून आपण त्या टायमिंग पर्यंत पोहोचवायचं. बघा नाथ महाराज सांगतात आवडी देवाची कळिका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळगळा गोपीचंद्र निळ हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आर नाही. नित्य नियम जीवनामध्ये असला पाहिजे. नित्य नियमाच्या बाबतीत जर विचार केला तर आजकाल प्रत्येकाला नित्य नियम लागलेले आहेत बाबा. पण ज्याचे नित्य नियम आपण करायला पाहिजे ते नित्य नियम करीत नाही. साधू संत सांगतात बघा महिला मंडळ मिस्त्रीला तुम्ही धरलंय का मिस्त्रीने तुम्हाला धरलंय. मिस्त्रीला तुम्ही धरलंय का मिस्त्रीने तुम्हाला धरलंय. नाही तुम्ही मिस्त्रीला धरलंय बरोबर नाही का नाही. एखादा जर मिस्त्री माणूस असेल समजा इथं मी सांगत नाही इथं मला माहित नाही नाचलं तरी मला त्याच्याशी काही येणं. तंबाखूने आपल्याला धरले का आपण तंबाखूला धरले का तंबाखूला आपण धरले सोडायचा विचार आहे का. इथं संत सांगतात राजा नित्यनेम जर पाळायचे असतील ना तर नवे नवे सुपारीचं सुद्धा व्यसन नसावं असावं. बघा बरं
का भूताचे एरियात आहे, कधी झडप झाली याची काही गॅरंटी. हा जसं आपण त्या व्यसनाला धरलेलं आहे ना, तसं देवाला आपण धरलं पाहिजे. देव आपल्याला नाही धरू शकत, कारण देवाने आपल्याला धरावं एवढं आपण त्याचं नित्यनेम नित्यनेम सांगत आहे. बघा, जसा मिस्त्री लावायचा नित्यनेम आहे महिला मंडळ, मी तुम्हाला पाहत तुम्ही लावता म्हणून मी सांगत नाही. माझ्या कोणत्याही कीर्तनात मी हा विषय घेतल्याशिवाय राहत, कारण विषय कीर्तनाचा पूर्णच होऊ शकत नाही. बघा, हा जसा नित्यनेम आहे, सकाळी उठल्याच्या नंतर लावायची, झोपायच्या आधी लावायची, सकाळी उठल्यानंतर खायची, झोपायच्या आधी खायची. तंबाखू लावतो का आपण? खातो. वा, तर काय बोलावं विचारा. नित्यनेम आहे. सकाळी चहा प्यायचा, संध्याकाळी चहा प्यायचा, सकाळी जेवायचं, दुपारी जेवायचं, 3 टाइम खायचा, नियम लावलाय. मोबाईल घेतल्यापासून पाहिजे, नित्यनेम चालूच आहे. त्याच्यात मात्र काहीच म्हणजे थोडा सुद्धा मोबाईलला विसरत नाही. नित्यनेम चालू आहे दादा. संत महात्मे सांगतात नित्यनेम पाहिजे, पण कशाचा? नामस्मरणाचा. मुळातच नामस्मरणाच्या ठिकाणी नित्यनेम संभवत, तरी सुद्धा त्या बरे सांगतात बघा, नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ. ते सांगतात नित्यनेम पाळणारे जगामध्ये दुर्लभ आहे. नित्यनेम नामी, जे नामाचं नामस्मरण करतात लगे ते प्राणी दुर्लभ आहे. आणि मग त्यांच्या जवळ लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी त्याच्या जवळ विराजमान होत असते, आणि तीच लक्ष्मी आपल्याही जीवनात यावी असं वाटत असते. आपण सहज म्हणतो काही लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे, काय सहज म्हणतो एखाद्याला, वा काही जोडा भेटला, काही नवरा भेटला, काही बायको भेटली, सगळं जिथल्या तिथं. बघा, ती लक्ष्मी नांदावी. आता कोणती लक्ष्मी हो? पैसा किती रुपये आणलेत खर्चीला? खरं बोला, मी चोरणार नाही. कोणी 4,000, कोणी 3,000, कोणी 2,000, कोणी 6,000, 10,000पर्यंत आपण त्या ठिकाणी खर्चीला आणले असतील. ती लक्ष्मी का? नाही. जी पंढरपुरात आहे ना, ती लक्ष्मी भक्ताच्या जवळ नांदत असते. परंतु नाथ महाराज सांगतात की देवाला जे काही आवडतं त्याचं नित्यनेम जर आपण जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत जर पाळला, तर नवे नवे आपण घरच्यांचे बाहेरच्यांचे लाडगे होतो यात नाव नाही, आपण देवाला सुद्धा आवडू लागतो. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दने ऐसा जातने, एका जनार्दने
पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी सुंदर टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आत्मारस सांगतात. जन्माला आल्यापासून वारकरी झाल्यापासून आपण जर भगवंताला आवडणारा नित्यनेम पाळला तर आपण त्या देवाचे लाडके झाल्याशिवाय राहणार नाही. देवाचं लाडकं व्हावं असं वाटत असेल तर सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला देव आवडला पाहिजे. तुम्ही बोलले आपण देवाला आवडलं पाहिजे, त्याआधी आपल्याला सुद्धा देव आवडला पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला देव आवडेल त्या दिवशी भेटीत कुठलंच अंतर राहणार नाही. तो आणि मी वेगळा राहणार नाही. तो हा विठ्ठल बरवा बरवा म्हणजे सारखा एक हरी आत्मा जीव शिव समन वाया तो दुर्गम न घाली मन नित्यनेम जीवनामध्ये असला पाहिजे. कारण नित्यनेमाशिवाय कोणतंच आपलं कार्य होत नसतं. नित्यनेम जीवनामध्ये असायलाच पाहिजे. नित्यनेम भगवंताच्या नामस्मरणाचा जर असेल तर नवीन आपण सुद्धा देवाचे लाडके भक्त झाल्याशिवाय राहणार नाही. लाडक्या भक्ताच्या लिस्ट मध्ये आपलं नाव आलं पाहिजे. कारण बघा त्याच्या पंढरीमध्ये अनेक भक्त येत असतात. सगळे भक्तच असतात असं काही. संत महात्मे सांगतात भक्त होण्याकरिता नवे नवे जे देवाला आवडते ते आपण केलं पाहिजे. आणि या जगामध्ये देवाला एकच गोष्ट आवडते. काय नाव? नामस्मरण. मग नुसतेच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत राहायचं का? नाही. त्याला स्वरही नाही तालही नाही. जमल का? स्वरण ताल नसला तरी चालेल पण भाव जीवना आपल्या अंतकरणामध्ये असला पाहिजे. कारण भावाशिवाय बाबा देवाचा अनुभव आणि देवाला पाहता येणार नाही. नवे नवे सुख आपल्याला भेटणार नाही. देव कळावं असं वाटत असेल तर भाव मनापासून हाक मारायची. देव आल्याशिवाय राहणार. गोपाळपूरला गेलो होतो आम्ही दुपारी. तर गेल्याच्या नंतर बघा संत जनाबाईने कुठं कुठं जळून दळलंय, कुठं कुठं भगवंताने त्यांना भेट दिली. तिथे तिथे छोटे छोटे मंदिर होते बघा. तिथं गेल्याच्या नंतर बाबा ते असं वडायचं होतं. कुठे गेले ते? काय होतं? ताक वडायचं. काय म्हणते त्याला माहिती? रवी हा त्याचं घुसवायचं होतं. पण मग पैसे द्यायला लागत होते 20 रुपये. आम्ही इकडून तरी कामी गेलो तेव्हा ते हलवून देतील का? देणार नाही. हा जसा व्यवहार आहे, हा जसा दृष्टांत आहे, सोपं मी समजेल असं. कारण मला अवघड येत नाही म्हणून सोपं. बघा जसं पैसे दिल्याशिवाय तिथली ती रवी हलवता येत नाही. बरं 20 रुपये द्यायचे आणि 1 मिनिट सुद्धा हलवू देत जमणार नाही. हा जसा दृष्टांत आहे तसं तिथं गेल्याच्या नंतर रवी हलवण्याकरिता 20 रुपये द्यावे लागत होते ना. तसं नवे नवे आपली पंढरपूरची वारी श्वासरूपी वारी सतत हलत आहे. इथं आपण अंतकरणातील पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती जर भाव वाहिला तर नवे नवे आपलं सुद्धा दही दूध लोणी झाल्याशिवाय राहणार नाही. मग बघा त्याच्यातही प्रकार आहे बाबा. दूध जर झालं तर रव्यात जाऊ, चहात जाऊ किंवा तसंच पोटात जाऊ. तूप झालं तरी रव्यात जाऊ किंवा तसंच पोटात जाऊ. लोणी झालं तरी पोटात जाऊ. तुम्ही काही वापन काय व्हा. दुधाचा एक प्रकार बनण्याचा प्रयत्न करा. देव बनण्याचा प्रयत्न करा. दूध स्वरूपाने जा किंवा तूप स्वरूपाने जा किंवा लोणी स्वरूपाने जा किंवा चहाच्या मार्फत आतमध्ये जा पण जा. गेलंच पाहिजे. कारण नवे नवे आज जे सुख आहे ते बाहेर नाही आणि बाहेर जे सुख आहे ते आत सुद्धा. कारण बाहेर उड्या मारता येतात, आतमध्ये उड्या मारता येत नाही. आतमधून अंतकरणापासून जर देवाला हाक मारली तर कंठी प्रेम दाटे नैवी निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप. कधी त्या देवाच्या भेटी करता डोळ्यात पाणी आलं का? किती वर्ष झाले आपल्या गाडीच्या दिंडीच्या वारीला? 22 वर्ष झाली. कधी डोळ्यात पाणी आलं का? नाही. संत सांगतात तो जर भेटला ना बाबा, त्याचे अनुभव जर आले ना तर कंठी प्रेम दाते नैवी लोटी. निदान रडलो, उड्या नका मारू तुम्ही अंतकरणापासून, पण निदान त्या देवाच्या भेटी करता रडलो पाहिजे. नुसतंच बारीला जाऊन मुख दर्शन घेऊन जमणार? रोज मुख पाहतो आपण, रोज आपल्या मुखाचं दर्शन घेतो. आरशात घेतो का नाही? घेतो. जर या मुखाच्या गालाला काही लागलं, नाकाला काही लागलं तर रडू येतं का नाही?
एक जणाने पुस्तक फेकून मारलं या